नमस्कार, शैलजाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी बनवत आहे अगदी झटपट झणझणीत आणि चवदार असं अंड्याचं कालवण। चला तर मग यासाठी काय घेतलेलं आहे ते बघूया। इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत, 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्याचे काप करून घेतलेत आणि हे गरम पाण्यामध्ये उकडायला टाकते। बटाटे आणि अंडी उकडायला टाकलेले आहेत। यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते। मीठ घातल्यामुळे अंडी फुटत नाही आणि अंड्यांना व बटाट्याला चवही छान येते। 15 ते 20 मिनिटांपर्यंत अंडी छान उकळून तयार होत आहेत। तोपर्यंत आपण इकडे मसाला बघूया। त्यासाठी इथे मी 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच अद्रक, 2 चमचे किसलेलं खोबरं, 1 मोठा चमचा तीळ घेतलेत भाजून आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। मसाला बारीक करून घेतला तोपर्यंत अंडी शिजून थंड होऊन गेलेले आहेत, यांना सोलून घेतले। अशा प्रकारे यांना काप देऊन घेतलेला आहे आणि बटाट्याचेही छान अशा बारीक फोडी करून घेतल्यात। इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। गुलाबी रंग येईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत। आता यामध्ये बारीक केलेला मसाला घालून 2 ते 3 मिनिटं छान परतायचा आहे। मसाला छान परतून घ्यायचा आहे, याच्यातला कच्चापणा घालून टाकायचा आहे। आणि आता इथे बघा मसाला छान परतला आहे। मसाल्याला छान असं तेल सुटलंय बघा। आता यामध्ये मी 1 चमचा हळद घालून घेते, 1.5 चमचा घाटी मसाला आणि 1 मोठा चमचा अंडा मसाला। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी अर्धा चमचा इथं मी घालून घेते आणि हे सर्व छान असं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। मसाला छान असा परतून झालेला आहे बघा, किती सुंदर असं मसाला दिसतोय। यामध्ये आपण सोललेले अंडे आणि बटाटे घालून घ्यायचे। अंडी आणि बटाटे मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे। आपल्याला जितका रस्सा करायचा आहे तेवढं गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं। आता गॅस बारीक करून घेते। 5 ते 7 मिनिटात आपल्या भाजीला छान अशी उकळी येईल बघा तरी बघा किती सुंदर आलेली आहे। याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि आपली अंडा करी खूप मस्त अशी दिसते, खूप छान झाली, चविष्ट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी तयार केलेली आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा।